श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. मंडळी नमस्कार. आपल्या या चॅनलवर सर्व श्रद्धाळू आणि मायाळू भक्तांचे मी स्वागत करतो. मंडळी, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मला प्रश्न केलेले आहेत की दादा, वारं येणं किंवा संचार येणं याच्याबद्दल आपल्या समाजामध्ये खूप गैरसमज आहेत, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? तर आज मंडळी मी तुम्हाला सर्व संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे आणि ही माहिती फारच सुंदर असणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. पहा मंडळी, वारं येणं म्हणजे काय? तर बेसिकली एक शक्ती आहे. तुमची कुळदेवी, कुळाचार किंवा कुळदैवत किंवा ग्रामदैवत, ग्रामदेवी ही कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने तुमच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत असते. तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छित असते. आता जसं की एखादी आई आहे किंवा वडील असतात, तर आईला जेव्हा कळतं की अरे आपल्या मुलावर एखादं संकट येणार आहे, तर ती कुठल्या तरी तऱ्हेने त्याला फोन करण्याचा प्रयत्न करते किंवा मित्रांबरोबर निरोप पाठवण्याचा प्रयत्न करते. किंवा पूर्वी मंडळी पत्र जायची किंवा एखादा घरून माणूस जायचा की अरे जाऊन माझ्या मुलाला सांग की अरे असं होणार आहे किंवा असं काही घडणार आहे, तर तू आधी सावध हो. तर मंडळी, देव सुद्धा त्या पद्धतीने आपल्याशी कनेक्ट किंवा आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तुझं जर तू हे असं करतोयस, तर हे जर तू असं केलंस तर तुझं आणखीन चांगलं होईल, किंवा तुम्ही सगळे एकत्र येऊन माझी सेवा करा, कारण मी तुमची कुळदेवी आहे किंवा ग्रामदैवत आहे. जर तसं काही होत नसेल तर ते ग्रामदैवत सुद्धा कधी कधी तुम्हाला कनेक्ट व्हायचा किंवा तुमच्याशी कुठेतरी स्वतःला जोडून घ्यायचा प्रयत्न करत असतात. कारण का? तर ती एक एनर्जी आहे, एकच एनर्जी आहे, पण ती वेगवेगळ्या स्वरूपात आहे. तर ती कुठेतरी तुम्हाला आमचं कुळदेवाचं काहीतरी राहिलंय किंवा तुमच्यावर काहीतरी मोठं संकट येणार आहे किंवा तुमच्याकडून या गोष्टी व्हायच्या राहतात आणि या गोष्टीचा पुढे जाऊन तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या पूर्वजांना किंवा तुमच्या पुढे तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पुढच्या पिढीला तर तो त्रास होणार आहे. तर यासाठी तुमची कुळदेवी किंवा तुमचा कुळदेव हे तुम्हाला सांगायला येत असतो. तर याला म्हणतात, याला आपण नाव दिलं आहे वारं येणे. तर हे मंडळी एक मुवमेंटसाठी असतं. ते काही क्षणापुरतं येतं, ते काही दिवसभर वारं नसतं. कोणाच्या अंगात ते काही 10 मिनिटं 5 मिनिटं तेवढ्या सेकंदासाठी येतं आणि ते सांगून जातं की आमचं एवढं करा की आमची ओटी भरा. तर एवढे मेसेज देण्यापुरते ते वारं येत असतं आणि त्यालाच म्हणतात वारं येणे. मंडळी, वाऱ्यामध्ये पण वेगवेगळे वारे. कोणाला तुळजापूरचं वारं आहे, कुणाला रेणुका देवीचं आहे, कुणाला यल्लम्माचं आहे, कुणाला महालक्ष्मीचं आहे. तर असं प्रत्येक ग्रामदेवतेचं येतं. यल्लम्माईचं येतं, येडेश्वरीचं येतं, काळूबाईचं वारं येतं, प्रत्येक देवाचं वारं येतं आणि ती एक एनर्जी तुमच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत असते. ते तुम्हाला समजलं पाहिजे की हे कुठलं आहे, कुठलं देव आहे आणि त्यांना नेमकं काय सांगायचं आहे. तर हे वारं खंडोबाचं वारं येतं, म्हसोबाचं वारं येतं, तसेच काळभैरवनाथांचं वारं येत असतं, साती आसरांचं वारं सुद्धा येत असतं मंडळी. असं प्रत्येक देवीचं वारं किंवा देवाचं वारं येतं. तर आजकाल आपण बघतो की अगदी लहान लहान मुलांना सुद्धा, लहान लहान मुलींना सुद्धा वारं येतं. तर यांच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की नेमकं हे काय देवाला सांगायचंय. तर हा काही एंटरटेनमेंट म्हणून विषय नाही आहे. हा विषय एवढाच आहे की तुमची देवी किंवा कुळदेव तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर ते तुम्ही समजून घ्यायचंय की नेमकं काहीतरी चुकतंय. तर याकडे आई वडिलांनी खूप व्यवस्थित बघावं. एखाद्या चांगल्या गुरुकडे जा आणि समजून घ्या. तुमचे जे कोणी असतील, गुरुजी असतील, मंदिरातले, गावाकडे सगळ्या गावांमध्ये गुरुजी असतात, ते मार्गदर्शन करतात. ज्योतिबाला गेलात तर कौल लावतात. खंडोबाच्या इथे पण जर तुम्ही गेलात तर तिथे कौल लावून विचारून घेतात. तुमच्या देवीला कौल लावून विचारा. आता या सर्व गोष्टी दुर्लक्षित करू नका मंडळी. तर हे असं वाऱ्याचं जे काही अस्तित्व आहे आणि जे काही आपण पाहतोय ते आता खूप प्रमाणात वाढलंय. तर ते तुम्ही ऍक्सेप्ट करा, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि देवाला काय म्हणायचं आहे तेवढं समजून घ्या. मंडळी, आता आपल्यापैकी काही लोक असेही म्हणतात की दादा, नवरात्रीमध्ये अष्टमीला जेव्हा घागरी घुमतात तेव्हा स्त्रियांच्या अंगात वारं येतं. तेव्हा त्या बाकीच्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना पण उत्तर देतात. तर दादा, त्यांच्या मागे कसं काय असतं? तर म्हणजे आता हे कसं असतं बघा. तर यात बाकीच्या लोकांचे प्रश्न सहसा सोडवले जात नाहीत. ज्या घरात कुळदेव आहे तर त्यांच्याकडे गादी असते. त्यांनाच तो अधिकार मिळतो की तुम्ही दुसऱ्यांचे प्रश्न घ्या, आणि जर नाही तर त्या व्यक्तीने फक्त स्वतःचेच घरचे प्रश्न घ्यावेत. कारण का की तेवढी ती ताकद डिप्लीट होत जाते किंवा कमी होत जाते आणि समोरच्यानेही नाही ऐकलं तर तो तुमच्या देवाचा अपमान होतो. म्हणून हे जेव्हा वाऱ्यात प्रश्न पडतात तर ती एनर्जी कनेक्ट झालेली असते आणि तिथे तुम्ही जर योग्य प्रश्न विचारला, व्यवस्थित जर प्रश्न विचारले, तर ती तुम्हाला योग्य ते वारं ते कनेक्ट होऊन ती डिवाइन एनर्जी, ती जी शक्ती आहे ती तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन देते. मंडळी, आता आपल्यापैकी एका ताईंनी मला असा प्रश्न केलेला आहे की दादा, खंडोबाचा संचार हा फक्त पुरुषांमध्येच असतो का?
की मग कुठलाही पुरुष देवाचा संचार हा फक्त पुरुषांमध्येच असतो का, की मग स्त्रियांमध्ये पण येऊ शकतो? तर बघा मंडळी, नाही, असं काही नाही. आपण बघतो हल्ली खंडोबाचा संचार हा स्त्रियांना पण येऊ शकतो, फक्त पुरुषांना असं नाही. आमच्या गुरुचं मूळ वारं खंडोबाचंच आहे आणि जी गादी आहे ती खंडोबाचीच आहे. मूळ वारं खंडोबाचं आहे. तर असं काही नाहीये म्हसोबाचाही वारं बऱ्याच स्त्रियांना येतं, धावजी पाटलांचं वारं येतं. तर ज्यांना ज्यांना काळूबाईचं वारं आहे त्यांना हमखास आपण बघतो की धावजी पाटलाचं वारं आहे. बऱ्याच जणांना म्हसोबाचं पण वारं येतं. आता हे तुम्ही देवाशी बोलून त्या गोष्टी ठरवायच्या असतात. आता आपण वारं हा प्रकार हा सध्या म्हणजे आपण बघतोय की सगळीकडेच आहे, बऱ्याच जणांना आहे. तर याच्यात तुम्ही थोडी काळजी घ्यायची असते की नक्कीच वारं आहे का, की बाबा नुसतं घुमतं. तर कधी कधी बाहेरची बाधा म्हणतात याला, तर तोही विषय असतो मंडळी. तर खरंच वारं आहे, खरंच देव आहेत, की बाहेरची नकारात्मक शक्ती आहे तेही बघायला पाहिजे. तर हे मग तुम्ही तुमच्या गुरुकडे किंवा जे कोणी तुमचे गुरुजी असतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता की असा असा त्रास होतोय, की नक्कीच देव आहेत का. मग ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की हे बाहेरचे आहे की देव नाही आहेत. मग ते पुढे तुम्हाला मार्ग देतील की असं असं करा, किंवा मग एखादं सांगतात की तुम्ही असाच जप करा, किंवा काहीतरी उपाय देतात, ते अंगारा देतात. कधी कधी देवाच्या इथला ते अंगार देतात की हे घे, ठीक होईल म्हणून. तर असं वाऱ्यामध्ये पण तुम्हाला बघायला लागतं की हे नक्कीच देवाचं वारं आहे का, की बाहेरचं काही गोष्टी आहेत ज्या की देव स्वतःला म्हणून समोर येत आहेत. तर मात्र मग हे थोडंसं बघायला लागतं की नक्की वारं आहे देवाचं का बाहेरची नकारात्मक ऊर्जा आहे जे आपल्याला अफेक्ट करते, घरातल्या गोष्टींना आणि त्या व्यक्तीला सुद्धा. आता मंडळी, अजून महत्वाची शंका अशी विचारलेली आहे की दादा, देवीची माळ परडी घेणे म्हणजे काय? तर मंडळी, देवीची माळ परडी घेणे, तर यात आता आधी तुम्हाला हे वाऱ्याचं मी थोडंसं अजून एक्सटेंड करून सांगतोय की जर आपल्या लक्षात येतं की वारं आहे, तर मग कुठल्या तरी तुम्ही त्यांच्याकडे, देवाची गादी आहे त्यांच्याकडे जावा आणि तिथे त्यांना ते कळतं की तुम्हाला वारं आहे का. आणि मग जर वारं असेल तर त्यांच्याकडे जेव्हा पौर्णिमेला किंवा मंगळवारी, शुक्रवारी आरती होते किंवा मंदिरात आरत्या होतात, तेव्हा सहज आईसाहेब पुढे येतात, म्हणजे देवीचा संचार होतो. आणि अशा वेळेस मग तुम्ही देवाला विचारा की कुठला देव आहे, नाव विचारा आणि त्यांना ते वारं व्यवस्थित नाव सांगतं की मी तुळजापूरचे आहे. गजर करायला सांगायचा किंवा तुम्ही सांगा कोण आहात, कुठून आलात, कुठले देव आहेत, मग ते गजर करतात. जर ते तुळजापूरचे आईसाहेब असतील तर ते सांगतात मी तुळजापूरहून आलेले आहे, की आम्ही तुळजाभवानी आहे. किंवा मग महालक्ष्मी असतील तर ते सांगतात मी महालक्ष्मी आहे. रेणुका देवी असतील तर ते तसा गजर करतात. यल्लम्मा देवी असेल तर यल्लर मणिक म्हणून ते गजर करतात. असं खंडोबा देव असतील तर येळकोट येळकोट जय मल्हार, असं काळूबाईचे असेल तर काळूबाईच्या नावानं, असं ते प्रत्येक देव आपापला गजर करून सांगतात की आम्ही आलेलो आहोत. मग मंडळी, तिथून पुढे तुम्ही एखाद्या गुरुकडे जा की ज्यांना माहिती आहे, ज्यांच्याकडे गादी आहे आणि ते याच्यात त्यांना प्रथा परंपरा काय आहे ती माहिती आहे. मग तिथे जावा, व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करा की बाबा असं असं झालेलं आहे, तर पुढे काय करायला पाहिजे आम्ही. मंडळी, कधी कधी काय होतं, वारं जेव्हा येतं तेव्हा घरातलं थोडं दुर्लक्ष होतं किंवा बऱ्याच वेळा कळत नाही, असं वाटतं की हे नाटकच करत असेल. तर जनरली हे स्त्रियांमध्ये जेव्हा होतं तेव्हा कुठेतरी हा इमोशनल डिसऑर्डर आहे किंवा कुठली तरी तिला अटेन्शन सिकिंग हवंय म्हणून ती असं करते. हा एक लेबलिंग केलं जातं किंवा काहीतरी तिच्यावर मानसिक ताण आहे म्हणून ती असं करते, असं समजलं जातं. म्हणजे माझ्या बहिणीच्या बाबतीत पण झालं की माझ्या घरातलेच म्हणत होते की नाही, तिला काहीतरी इमोशनल प्रॉब्लेम झालेले असतील, खूप ट्रेस आहे म्हणून ती तसं काहीतरी करते. पण तसं नसतं मंडळी. त्यामुळे 70% ऑफ द टाइम तसं नसतं. आता 30% का असतं, ह्युमन टेंडन्सी आहे. कोण कुठल्या एनर्जीचं किंवा कुठल्या गोष्टीचं कोण कसं व्यक्तिगत फायद्यासाठी काय करत असेल तर ते होऊ शकतं. इमोशनली खूप डिस्ट्रेस असेल तर. पण ठीक आहे, ते 30% पण जर कुणाला तुमच्या घरात असं वारं आलं आणि 6 महिने सातत्याने त्या व्यक्तीला जर त्रास होत असेल, कुठे मंदिरात गेलं तर त्यांना वारं येत असेल, तर मग तुम्ही एखादे गुरु असतात त्या गुरुच्या गादीवर घेऊन जावा. जे जोगती असतील किंवा गोंधळी लोक पण त्यांनाही कळतं या गोष्टी आहेत की नाही आहेत. किंवा मग आपल्या मंदिरात तुम्ही कुठल्या जर गेलात तुळजापूरच्या देवीच्या मंदिरात, तर त्या भोप्यांनाही ह्या गोष्टी माहिती असतात. ते समजून सांगतील तुम्हाला की हे आहे देवाचं वारं आहे की नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित गुरु बघा आणि मगच पुढचं करा. तर मंडळी, जेव्हा आपल्याला कळतं की वारं आहे, मग आपण कुठेतरी जाल कुठल्याही देवीच्या गादीवर, देवाच्या गादीवर, तिथे ते सांगतात की ठीक आहे आपण बघूयात. ते 2-3 वेळा तुम्हाला बोलवतात, नक्की आहे का ते पण चेक करतात आणि त्याच्यानंतर ते रास लावतात. तर ते रास लावतात म्हणजे घोंगड किंवा एखादा ब्लाऊज पीस किंवा नवीन एखादं बेडशीट ठेवतात आणि त्याच्यावरती मग गव्हाची किंवा तांदळाच्या अशा 5 राशी 7 राशी. आता ही जी पद्धत आहे ती प्रत्येकाकडे वेगळी आहे.
त्याप्रमाणे ते त्या राशी लावतात. त्याच्यावर लिंबू ठेवलं जातं आणि ते प्रत्येक देवाचं जे वारं आहे त्या देवाच्या नावाने ते लिंबू ठेवलं जातं. तर कधी आता हल्ली चिठ्ठ्याही ठेवल्या जातात. पूर्वी काय एवढं तर साधारण 2 लिंबू उचलायला लावतात. ते अगदी सगळ्या वारांचं काही गरज नसते. 2 मेन वारी तुम्ही कुळदेवाची घेतली तरी चालतात. तर तसं तुम्ही बघा, मग ते रास लावून चेक करतात की कुठलं वारं आहे आणि ते सांगत नाहीत जेव्हा ते लिंबाची रास लावतात. तर ज्यांच्या अंगात वारं येतं त्यांना ते सांगत नाही की कुठल्या देवीची कुठली रास आहे. ते फक्त म्हणतात, मग ते संबळ वाजवतात आणि मग ते आईला सांगतात, तू खरी सत्याची असशील तर तुझं तू लिंबू उचल आणि आण, तू राशीत हात घाल. मग असं जेव्हा आपण बघतो तर त्याला 5 आरत्या हे नाव आहे की आधी 4 दिवस आरत्या घेतात, वारं जरा खेळवून मोकळं करून देतात. म्हणजे आईला ती आईची प्रत्येक एक चाल आहे, खंडोबाची एक चाल आहे, ती येऊस तोपर्यंत 4-5 दिवस आरत्या घ्याव्यात. म्हणजे एकदम लगेच बरेच जणांना हा त्रास होतो किंवा बाहेरची जर अडचण असेल किंवा घरात खूप दिवस काही देवाचं केलं नसेल तर ते वाऱ्याला उतरायलाही त्रास होत असतो. घरातले जर मानत नसतील तर वाऱ्याला हमका त्रास होतो की मानतच नाही तर आमचं यायचंच कशाला. आपण कधी कधी बघतो की जेव्हा वारं येतं तेव्हा ते रडतं. मग ते असं वाटतं, त्या वाऱ्याला असं वाटतं की अरे मला किती दिवस तुम्ही अंधारात ठेवलेला आहे, तुम्ही माझी काळजी घेतली नाही. म्हणजे ती देवी असते मंडळी, जी की अंधारात होती ती आता उजेडात येणार असते. पण तिला ते दुःख असतं की ह्या लोकांनी माझं काहीच केलं नाही. इतक्या वर्षापासून पिढ्यानपिढ्यांपासून कधी कधी कुळाचार कुळधर्म झालेले नसतात. तर तेव्हा तिला थोडा घरातल्यांचा भाव माहिती असतो त्या जगदंबेला. त्यामुळे ते कधी कधी वारं रडत येत असतं. मग अशा वेळेस 4 दिवस आरत्या घ्याव्यात म्हणजे व्यवस्थित वारं मोकळं होतं आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी मग रास लावतात. मग त्या दिवशी व्यवस्थित लिंबू वगैरे 5 लिंबू ठेवून मग त्या झाडाला सांगतात. आता मंडळी, इथे ज्यांच्या अंगात वारं येतं त्याला झाड म्हणतात या भाषेत, या परंपरेत, की बाबा तुम्ही उचला. मग ते जर सत्याचं असेल, जर चुकीचं काही नसेल त्याच्यात, तर ते बरोबर आपली रास उचलते, ते लिंबू उचलते आणि मग त्यांचा तो सन्मान दिला जातो, त्यांना मान दिला जातो. हे असं आहे मंडळी. तर मंडळी, जेव्हा वारं येतं तेव्हा ते कन्फर्म पण करायला लागतो की खरंच वारं आहे का, असं हे वाऱ्याचं आहे बघा मंडळी. बरं, आता इथं अजून एक गोष्ट आहे की वारं घ्यायचं नसेल किंवा हाच प्रश्न विचारला गेला होता की आजकाल लोकांना वारं येत असेल तर लाज पण वाटते. असं तर त्यांच्याबद्दल लोकांना थोडंसं आहे. म्हणजे एक मंडळी, थोडंसं हायर मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास मध्ये या गोष्टीला फार विरोध आहे. तर वारं येते याचा अर्थ तुमचे कुठेतरी कुळधर्म कुळाचार राहिलेले आहेत तर वारं येतं. तर तुम्ही आधीच बघा, मी म्हणतो तुम्ही कुळाचार कुळधर्म नीट केलं तर सहसा वारं येणार नाही. आता वारं येतं याच्या मागे अजून एक कारण आहे की पूर्वी ते कधीतरी कोणाकडे असतं. तुमच्या फॅमिलीमध्ये आधी कुणीतरी जेवढी देवाची भक्ती केलेली असते तेवढी तुळजापूरच्या आईसाहेबांची किंवा खंडोबाची, आणि मग ते देव प्रसन्न झालेले असतात आणि ते देव तुमच्या कोणाशी तरी घरातल्यांचे डायरेक्ट कनेक्ट होऊन त्यांना काही गोष्टी सांगत असतात की बाबा असं कर, असं करू नको. चांगल्या 4 गोष्टी सांगतात. आणि त्या आपण बघतो की काही काही जणांची ज्यांच्याकडे खंडोबाचं वार आहे किंवा आईसाहेबांचं, तर त्यांचं घर साधारण बऱ्यापैकी काही गोष्टी त्यांच्या चांगल्या झालेल्या असतात आणि बऱ्यापैकी ते व्यवस्थित छान सेटल, फायनान्शियली पण जरा बऱ्यापैकी सेक्युअर झालेले असतात. तर ते देवाच्या आशीर्वादाने झालेले असतात मंडळी. तर असं पूर्वी ज्यांच्याकडे होतं तर ते कधी कधी पिढ्यानपिढ्यांमध्ये सुटून गेलेलं असेल किंवा कोणी घेतलं नसेल. आता जसं की नोकरी आहे, कसं करायचं, ते फक्त सेवा करत असतील तर मग ते एखाद्या पुढच्या पिढीत येतं. तर अशी वारं यायची कारणं वेगवेगळी आहेत मंडळी. तुम्ही जर काहीच करत नसाल, कुळाचार कुळधर्म वगैरे फक्त देवीचंच करत असाल, तर कुठेतरी खंडोबा देव तुमचा नाराज होऊन तो सांगायला येतो. कधी कधी काळ भैरवनाथच जर तुमच्याकडे पूर्व परंपरेने होत असेल आणि आता नसेल, तर ते कुठला तरी काळ भैरवनाथच वारं येऊन ते सांगतात की आमचंही करा, किंवा म्हसोबा हा देव गावचा शेताचा देव आहे त्याचंही वारं येतं. मग तिथं दहीभाताचं नैवेद्य, त्याला गुलाल पंचा टोपी हे त्याला जर मान दिला तर ते खुश होतात. म्हणजे असं काही नाहीये की वारं घ्यायलाच पाहिजे, पण वारं आलं तर त्याचं एक पहिली गोष्ट म्हणजे ते कुणाचं आहे हे समजून घ्यायचं लागतं. आता दुसरी गोष्ट ही की त्याला लगेच तुम्ही नाकारू नका की ते आधी कुणाचं आहे, नंतर ते खरंच वारं आहे का हे कन्फर्म करा. तिसरी महत्वाची गोष्ट मंडळी, त्यांना आता काय पाहिजे, त्या वाराचं काय म्हणणं आहे हे तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही घाईघाईने कुठेतरी काहीतरी देवाला कबूल करून बसू नका. 2-3 महिने जाऊ देत. तुम्ही त्या गुरुचे जे कोणी गुरु मार्गदर्शन करणार असतील किंवा भोपे असतील, गोंधळी असतील, जे कोणी तुम्हाला मार्गदर्शन, तुम्ही त्यांच्याकडे सल्ला घेणार असाल तर त्यांच्याशी चर्चा करा की बाबा आमच्याकडे अड नाही, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याने नाही होणार. या सर्व गोष्टीवर विषय काय आहे ते तुम्ही समजून आम्हाला मगच मार्ग द्या.
त्यामुळे उगच नाही आमच्याकडे काहीच नाही असं होऊ शकत नाही असं नका करू. समजून घ्या काय आहे ते, त्या देवाचं काय म्हणणं आहे ते तुम्ही समजून घ्या आणि मग तुम्ही पुढे काय करायचं आहे हे व्यवस्थित निर्णय घ्या. उगच त्याचं अवडंबर पण करू नका आणि नाही म्हणून त्याचा अपमान सुद्धा करू नका मंडळी. देवाला काय सांगायचं आहे हे तुम्ही त्या वाऱ्यातनं समजून घ्या की त्याला एकदम तुम्ही अगदी डावलवूनही जाऊ नका. कारण की मंडळी मी स्वतः पाहिलं आहे की पुढे जाऊन त्याचा त्रास होतोच. आणि ज्यांना वारं बंद करायचं असतं तर काही जण काही गुरु त्यांना बंद करून देतात, तर ते तुमच्या रिस्कवर तुम्हाला बंद करून देतात. म्हणजे ते देवाशी तुम्ही काय बोलताय आणि त्यांना काय कबुली देताय याच्यावर तुम्ही ते वारं बंद करू शकता. आणि अशा या सगळ्या गोष्टी आहेत या वाऱ्याबद्दलच्या मंडळी. आता मंडळी वाऱ्याची पाळणूक असते, तर ज्यांना वारं येतं त्यांना काही गोष्टी पाळाव्या लागतात. पहिलं म्हणजे विटाळ शिवता शिवत असते, तर ज्यांना कुणालाही वारं येत असेल तर त्यांना विटाळ पाळावं लागतं. 5 दिवसाची पाळणूक ही करावीच लागते. इतर बाहेरचं कुणाकडे खाता येत नाही. विटाळाचं शिवता शिवत सहसा पीठ तेल आणि मीठ ह्याचे हे नॉर्मली सगळ्यांकडे हल्ली कोण पाळतच नाही. काळाप्रमाणे मी ते दोष देत नाही कोणाला, पण मीठ पीठ तेलाला तुम्हाला पाळी असेल तर हात लागतो. त्यामुळे मिठाचं पिठाचं आणि तेलाचं हे विटाळ होतो देवाला. त्यामुळे हे 4-5 दिवस किंवा 4 दिवस तरी पाळा. 5व्या दिवशी तुम्ही आंघोळ केली तर ठीक आहे, चालतं. तर हे ऑर्थोडॉक्स वगैरे असं काही नाहीये, हे देवीला खरंच चालत नाही मंडळी, त्यामुळे पाळणूक असतेच. आता यात दुसरं म्हणजे तुम्हाला सोयर आणि सुतक पाळावं लागतं. स्मशानात जाता येत नाही, सोयर सुतकाच्या दिवसांचं तुम्हाला पाळावं लागतं. तुम्ही त्या बाळाला जाऊन भेटू शकत नाही हॉस्पिटलमध्ये. निदान ते दिवस आणि सुतक लागलं तर 13 दिवस. मग तुम्हाला जे काही अन्न असतं ते खाल्यानंतर तुम्हाला परत आंघोळ वगैरे करून शुद्धीकरण स्वतःच करावं लागतं. अगदी घरातल्यांचं असलं तरी मी सांगतो की तुम्ही अगदी व्यवस्थित स्वतःची काळजी घ्या. बाहेरच्यांचं असेल तर जाऊ नका 13 दिवस. अगदी जायचंच असेल तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना पाठवा. स्त्रीला असेल आणि जर जेंट्सला असेल तर त्यांनी भावाला वडिलांना असं कुठेतरी पाठवावं. कारण का मंडळी ते पाणी ओलांडायचं नसतं. जेव्हा मृत शरीर असेल आणि त्याच्यावरती जेव्हा आंघोळ घालतात तर ते ज्यांना वारं आहे त्यांनी ते पाणी ओलांडू नये, त्याला त्रास होतो. कारण का की तो आत्मा तिथेच फिरत असतो. म्हणून त्या वाऱ्यावाल्यांनी स्मशानात जाऊ नये. सुतक असेल तर व्यवस्थित पाळा. त्याचं सोयर असेल तर ते दिवस दवाखान्यात जाऊ नये. बाळंतीला जर तुम्ही आता 1.25 महिना प्रॉपर पाळून जर तुमच्या घरातच असेल तर मग व्यवस्थित सगळं पाळा आणि मग तुम्ही नंतर आंघोळ वगैरे करून घ्या, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. तर मंडळी पाळणूक आहे. जर वारं असेल तर तुम्हाला बाहेरचं कुणाकडे खाता येत नाही, पिता येत नाही. कारण का की हल्ली कोणी पाळत नाही. जिथं हॉटेलमध्ये खाऊ शकता, कारण का हॉटेलमध्ये सहसा जेंट्स शेफ असतात म्हणून पुरुष लोक स्वयंपाक करतात म्हणून. पण जर स्त्रिया असेल तर तिथे नक्कीच हा विषय होणार. मंडळी आता हा काही पाळी विरोधात मी काही प्रचार करत नाहीये आणि हा फेमिनिझमचा विषय नाही, हे वाऱ्याचा आहे. हा त्रास पक्का होतोच होतो, हे मात्र लक्षात ठेवा. याच्यामुळे मी सांगतो की वारं ज्यांना आहे त्यांना मग पुरुष वारं असेल नाहीतर वारं ज्यांना कोणाला वारं येतं त्यांना हे पाळणूक कराव्याच लागतात. त्यामुळे ज्यांना वारं येतं त्यांनी कृपया पाळावं, म्हणजे काही त्रास होणार नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही गुरु शोधताय तर मी हे तुम्हाला बेसिक गोष्ट का सांगतोय की तुम्हाला जर वारं आलं अचानक मग लगेच तुम्हाला गुरु भेटत नाही. तुम्हाला थोडंसं एक संभ्रम असतो की खरंच आहे का. पण जर तुम्हाला लक्षात आलं की वारं आहे तर पाळायला सुरुवात करा. म्हणजे काय होईल, एकदम कुठल्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत नाही. कारण जर विटाळाचं खाल्लं गेलं तर चिडचिड होते किंवा वारं उतरतं तेव्हा त्रास होतो. तर ह्या गोष्टी थोड्याशा तुम्ही पाळा मंडळी. आता अजून एक याच्यात मी मुद्दा बोलायचा ठरवला होता की कसं ओळखायचं तुम्हाला वारं आहे किंवा हे तर सहजा तुळजापूरचं म्हणजे आता काही सिम्पटम्स देव तुम्हाला स्वतः सांगत असतात. तर जर तुम्ही बघितलं तर स्किनचे विषय असतील, स्किनचे प्रॉब्लेम असतील तर साधारण लक्षात येतं की तुळजापूरच्या आईसाहेबांचं आहे. जट आली असेल, बारीक तर यल्लमा रेणुकाची आहे, मोठी जरा जट असेल तर तुळजापूरची आहे, जाड जट असेल तर खंडोबाची आहे. तर मंडळी काही सिम्पटम्स पण असतात की वारं यायच्या आधी देव तुम्हाला एक संकेत देत असतात. किंवा मग तुम्ही घरातल्या घरात खूप चिडचिड करायला लागता कधी कधी, किंवा घरातल्यांमध्येच काही पटत नसतं तुमचं. तर ह्या गोष्टी वारं ज्यांना आहे त्यांना हे जाणवतात स्वतःलाच की अरे आपली खूप चिडचिड होती, किंवा अचानक असं घर सोडून जावं त्यांना असं वाटू लागतं की आपलं आणि आपलं कुणाशीच पटत नाही, की आपल्याला कोणी मानच देत नाही, असा एक फिलिंग येतो ज्यांना वारं असतं. म्हणून या गोष्टी घडतात मंडळी. जेव्हा वारं यायचं असेल तर हे स्पेशली स्किनचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी होतात. आपण नायटा, खरूज आणि स्किनवर जाड असे लाल चट्टे येतात किंवा काळे डाग, छोटे फोड येतात. तर मेडिकल ट्रीटमेंट घेऊन बघा आणि त्यातूनही जर तुम्हाला बरं वाटलं नाही तर शक्यता असते की तुम्हाला आईसाहेबांचं वारं येणार आहे किंवा माळ घरात येणार आहे. हे सगळं ते वाऱ्यामुळे घडतंय.
तर हे आधी काही संकेत यायला सुरू होतात मंडळी. कधी कधी महिलांना खूप जास्त मासिक पाळीचा त्रास होतो की आठवड्यातनं म्हणजे अगदी महिन्यातनं 2-3 वेळा येते. मग आपल्याला वाटतं काय आहे, पण हे बघा तुम्ही चेक करा. असं म्हणजे की असं नाहीये, पण वारं येताना तुम्हाला काही गोष्टींचे संकेत देतात हे नक्की आहे. म्हणजे आशा करतो तुम्हाला बऱ्यापैकी माहिती समजली असेल. खूप खूप धन्यवाद.